नाही पण ते ज्या टायमाला इथे बरेच होते. पहिलं काय होतं, तटबंद्या होत्या. हा एक रस्ता होता, एक रस्ता जर मोडला, बंद केला गेट, हा. की आता ते चोरून गेले सर्व. ते गेट बंद केलं का जायला वाट नाही. हो म्हणून त्याला अवचितगड नाव दिलंय असं, की चारी बाजूला हे तटबंद्या आहेत. तटबंद कुठेही वाट नाही, फक्त वरून शिराल तर तिथं तेवढी. बरं. आता फुटफुट झाल्यामुळं ते हे झाले. आता चारी बाजूनी वाटा आहेत तिकडे, नाही नाही, हा आता फुटफुट झाल्यामुळे हे झाले. म्हणून वाटा त्या निघाल्या, हा, पाय वाटा. वाढले. पण जायला रस्ता नाहीये तसा. तुमच्यासारखे नवीन माणसं गेली तर शक्य नाही. बरं आता आम्हाला कसं ती सवय झाली, त्याच्यामुळे आम्ही मधल्या याच्यात दगडी बिगडी घरी जाऊ शकतो. बरं. नाहीतर आता हा टाके आहेत 7, हा एक बाजूला आहे, तर ती एका दगडामध्ये कोरलेली आहे. हो, कातळ कोरीव असतील त्या. कागद कोरीव आहे. तर एकच दगड वरती आहे. प्यायचं पाणी आहे हा, वरती? तो पियाचं पाणी आहे ते ना. तिकडे 1 नंबर आणि 2 नंबर याच्यामध्ये औषध टाकतो मी. अच्छा पंचायतीमधनं औषध येते, याची वाटल्या वगैरे भेटतात, ते नेऊन टाकतो. बरं. बरं. मग हे वरचंच पाणी खाली विहिरीला येतं का? नाही नाही, ते नाही, ते वेगळे हौद आहे. हौद शेतकोणी आहे. अच्छा. म्हणजे दशकोनी, म्हणजे पहिले 20 पैसे होते आपले, हो हो तसे आहे. म्हणजे अखंड राऊंड नाही. हो बरोबर, अशाच आयताकृती हा, आहे. असा प्रत्येक गडावरती बांधणी बांधकाम तशीच आहे त्या प्रत्येकाच्यावरती किल्ल्यात. आहे. हा जसं किल्ल्याची. अवचितगडला कुठे अवचितगडचं सोडून द्या, रायगडला गेलं तर तिथे हो हत्ती तलाव आहे, हत्ती तलाव. बाजारपेठ आहे. हो त्यानंतर प्रतापगडला गेलं तरी सुद्धा तिकडे आहे. हो तिकडे औरंगाबाद मध्ये गेलं तरी ते दौलताबाद किल्ला आहे. हो. तिथे जर खाली हे केलं ते पण आहे. प्रत्येक किल्ल्यावर पाण्याच्या टाक्या आहेत. पाणी आणि त्याचं प्रत्येक प्रत्येकात किल्ल्याला पाण्याची सोय आहे. हो असतात. कुठेही आणि किल्ल्यावर गेलं तर असायलाच पाहिजे. एवढा मोठा राबता जर असेल तर पाणी नाही, नसेल तर पण कसं खाली होणार? गावात प्यायला पाणी नाहीये, पण ते किल्ल्यात कसं पाणी. त्या वेळची एवढी. डोंगरामध्ये डोंगर तोडून जर हे केलंय तर कसं काय गेली. पहिली वाट तिकडून होती, पण आता हे काय केलंय, आता ही ढोरं बिरं होती तेव्हा ही वाट पडली, ही उभं पडतो. ते कसं थंड हवामध्ये किल्ल्याच्या बाजूनी वर बरं. जायला वाटत. पण आता पण आहे काय ती वाट? वाट आहे पण ती साफ कोण करतो. अच्छा, राबता नाही त्या हा, वाटेला. त्याच्यामुळे ती ही घरचड हे सर्व झाडी वाढली. ही सुद्धा आम्ही केली म्हणून, बरं. नाही तर तेव्हा पण नव्हती. मुरुडवरून आपल्या इथून तळ्यावरनं लोक यायची. अच्छा लोकांना सांगितलं कोण तयार करायचं. अच्छा. तिथे ग्लँड येते याला, याला ग्रँट येते हो. गव्हर्नमेंटची? गव्हर्नमेंट. अच्छा. ते काय मधले पुढारी आणि राजकारणात. म्हणजे ती ग्रँट कोण पंचायत मध्ये येत असेल ना? पंचायतीमध्ये नाहीये, मग कोणाला जाते बाहेर ते? आहेत ते कोणतरी एजंट आहेत. अच्छा. एक महाडला आहे, एक मुरुडला आहे. आणि ते असे पुरातत्व खात्यावरला जात असेल. हा. याची ग्रँट जर गव्हर्नमेंट मधून येते तर ती पुरातत्व खात्याला जात असेल या हा. किल्ल्याच्या डागडुजीसाठी, जागृतीसाठी. संवर्धनासाठी. आणि ते लोक येतात का इकडे, की फक्त शिवप्रतिष्ठानवाले आपले ते समाज? येतात, ते येणार इकडे तिकडे जराशी साफसफाई करणार. आता त्या किल्ल्यामध्ये जाऊन काय दगडी बिगडी लावल्यात, काय केल्यात, त्या तोफा खाली पडल्या तर त्या लावल्यात, हा आणि बाकी असंच चाललंय. अच्छा. आता शंकराचं मंदिर आहे, ते बांधकाम केलं म्हणून, ते एकाने केलं म्हणून ते सुद्धा त्याला दृष्टांत दिला. पण त्याला काय झालं, त्याला असं वाटलं मी तूप खाऊन होईल. आणि तू बरं. काहीतरी तुम्ही मेहनत कर ना. बरोबर आहे. तो पेपर मिल तिथे झोलंबा गाव आपल्या पडम आहे, तिथला रिक्षावाला आहे. मला ओळखीच तो. बरं. तर बोलतो असं असं आहे बोलतो. बोलतो तू केलंस तर तुझा फायदा आहे, तू लगेच बोलशील तर कसं होईल. काहीतरी हे कर ना. तू तो 6 महिने वर्षभर केलं. मांड त्यावरती टाईल्स वगैरे नेले. आता गेले का दिसेल ते शिव मंदिरला हा अशा टाईल्स वगैरे लावलेत. काही सिमेंटची पोती, काही रेती वगैरे थोडी नेली, केलं आणि झालं. त्याला सांगितलं होतं तू पूजा घाल, दर याला हे कर. 4 दिवस केले, बाकी झालं. असं म्हणजे तसंच असतं. उत्साहाच्या भरात 2 दिवस हा, यायचं त्याला असं नंतर. वाटलं का मी अरे पण तुला तू खाऊन रूप कसं दिसेल. बरोबर आहे. काहीतरी तू मेहनत कर ना. बरोबर आहे. तुला त्याची अनुभवाशिवाय तुझं हे होणार सेवा नाही. केल्याशिवाय कसं हे काहीच भेटणार? त्या सोन्याचा हंडा आहे म्हणून तो पुरला येतो की ते भेटेल, तो पण भेटत नाही. त्याला सुद्धा बरीच मेहनत करायला लागते. हो ते पण आहे. आता पुरजावरती सुद्धा मला एकाने सांगितलं की ते ते हे आहेत म्हणून, असे म्हणजे भुयारी आहेत. पण ते भुयारी काय ते एक भुयारी होता बुरजा जोल आहे, पण तो काय केलं दगडी बिगडी लोकांनी टाकून त्यातनं पहिले अजगर निघायची. बरं. ते आता बंद झाले आणि दगडी बिगडी टाकले ना, ते बंद केलं. त्याच्यामुळे ते आता कसं कुणाला माहिती त्यांना, आणि त्याची पूर्ण माहिती नाहीये. अच्छा.
तिथून सांगलीवरनं एक माणूस आला होता. तो जवळजवळ 60 ते 70 किल्ले फिरला बरं. एकटाच आहे. हा. मला इथे असं भेटलं तेवढं बोललं असं येतं का, बोललं चला. काय घेणार, बोललं काय आता तुमच्या इच्छेने काय देणार ते द्या. मग तर गेलो फिरलो, त्यांनी आले 100 रुपये दिले आणि हे केलं. तर वरती संपूर्ण किल्ला फिरलं आणि त्या माणसावर चार्ट होता, म्हणजे नकाशा वगैरे. हा. शेवट पण मला दाखवलं, माहिती संपूर्ण विचारून घेतली. आणि ज्या वेळेला तो बुरुजावर आला ह्याच्याजवळ, तेव्हा त्यांनी तो कागद काढला, तेव्हा समजलं. अरे म्हणलं तुम्हाला काय बोलतो, तुम्ही माहिती दिली ती बरोबर दिली. हे बघा, मला जेवढी माहिती आहे तेवढी मी सांगू. माहिती आहे आमची आपल्या रायगड सारखं पोथी पुराण वाचत नाही. ते बरोबर. कसे इकडे झालं ते झालं. तिथे आम्ही गेलो तर त्याला त्या बाजारपेठेत, तर त्याला बोललं तू काय रे